जिंकी म्हणा. आहारती तुल्य प्रीती येरडे ऐकुनी. ख्रिस्ते मला दिली मुक्ती प्राण स्वतः अर्पुनी. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमधून रोमकरास पत्र अध्याय 3 व वचन 23 मध्ये असे लिहिले आहे, कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. जरी सर्वांनी पाप केले आहे तरी देवाने पापी मानवासाठी योजना केली आहे, कारण कोणताही मानव स्वतःच्या पापाची खंडणी भरू शकत नाही. पापाचे वेतन मरण आहे, सार्वकालिक अग्नीचे सरोवर आहे. देव तर प्रीती आहे आणि ती प्रीती त्याने आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे प्रगट केली आहे. त्याने त्याला मानवी देह धारण करून ह्या जगात पाठवले. त्याने सर्व मानवजातीचे पाप स्वतःवर घेऊन मरण सहन करून मानवाच्या पापाची खंडणी आपल्या प्राणाने भरली. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये कसलेही पाप नसल्या कारणाने देवाने त्याला मरणातून तिसरे दिवशी उठविले व स्वर्गात आपल्या उजवीकडे बसून त्याला प्रभू असे करून ठेवले आहे. त्याच्यावर मरणाची सत्ता नाही, त्याने मरणावर विजय मिळविला आहे. देवाची कृपा मानवावर प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे झाली आहे. जो कोणी पश्चातापपूर्वक प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणावर व त्याच्या मरणातून उठण्यावर विश्वास ठेवून त्याला प्रभू म्हणून स्वीकारेल, देव त्याच्यावर कृपा करील, म्हणजे त्याला सार्वकालिक नरकाग्नीपासून सुटका मिळेल व त्याला सार्वकालिक जीवन मिळेल. देव करो तुम्हाला ख्रिस्ताच्या द्वारे जी देवाची कृपा आहे ती समजो.